सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. इकडनं दोघ आलेत. 5 जण होते का मग? कळतात ते काय दिसतात की 349 350. गाडीवर नाही कळलं ना ती ना ऐक की ती 2:30-3 वाजेपर्यंत ना फिरतच होती. मी तर टेरेसवर होतो वरती. मला शिंका लागल्या होत्या म्हणून मी वरतीच फिरत होतो. ही इकडं गेली, वर चौकात गेली, वर न खाली आली. मला वाटलं बेवडीच आहेत नाही का. नाही गेला घेतो का आतमध्ये. तो गेला गेला की आतमध्ये. एक जण गेला का? एक जण पहिला गेला. लांब कळतंय बघ. असं काय करत जाऊ नको. मला नाही तुला. नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत. काल रात्री सासवड शहरामध्ये जे मेडिकल व्यावसायिक आहेत त्या मेडिकल दुकानांच्यावर पहाटे 2 ते 3:15च्या दरम्यान चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे चोरट्याने आणि तब्बल 7 दुकाने त्यांनी शटर उचकाटून त्या ठिकाणी चोरी केलेली आहेत. मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना सकाळी 8 वाजता मेडिकल जो व्यावसायिक उघडतो तो रात्री 12 वाजता बंद करतो आणि या व्यावसायिकांच्या मध्ये कुठेतरी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की गेल्या महिन्यात जेजुरी नाक्यावरलं सागर मेडिकल फोडण्यात आलं. त्यामध्ये जवळ तब्बल 2.25 लाख रुपये चोरीला गेले होते. रात्रीसुद्धा जवळपास 5 लाखाच्या आसपास जे काय आहे मटेरियल विथ पैसे म्हणजे आर्थिक हानीसुद्धा झालेली आहे आणि मटेरियलसुद्धा घेऊन गेलेले आहेत. कुठेतरी हे जे भीतीचं वातावरण आहे हे भीतीचं वातावरण घालवण्यासाठी पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल, पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशन असेल यांच्या वतीने आज सासवड पोलीस स्टेशनला या ठिकाणचे PI आहेत संतोष गोळे यांना निवेदन देण्यासाठी लोक आलेले आहेत. काय आपल्याबरोबर पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशनचे बाळासाहेब पिंतडे आहेत. काय सांगाल तुम्ही आज ते निवेदन देत आहे, काय बोलता तुम्ही? आम्ही प्राथमिक स्वरूपाने आम्ही सर्व केमिस्ट बंधू भगिनी इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कारण हा अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. काही मेडिकल दुकान तर अक्षरशः ST स्टँडला चौकात जिथे की रहदारी वाहती तिथे डिपार्टमेंटच्या गाड्या फिरतात. म्हणजे त्यांची केवढी मोठी डेअरिंग म्हणायची. आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर मेडिकल दुकानदार आम्ही आमचे 7-8 वाजता दुकानं बंद करून जाऊ. कारण लोकांची गैरसोय होईल याला मग प्रशासन जबाबदार राहील. कारण आम्ही अशा भीतीच्या वातावरणात आम्ही काम करू शकत नाही. तर याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलो आहे आणि प्रशासनाला विनंती आहे 7 ते 8 दिवसात याचे काहीतरी ठोस अशी कारवाई व्हायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार पकडून आणायला पाहिजे, अन्यथा आम्ही संपावर जाऊ. अच्छा, आज या ठिकाणी मेडिकल असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले की 8 दिवसामध्ये या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांना कुठेतरी शिक्षा मिळली पाहिजे, अन्यथा आम्ही संपावर जाऊ. आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्ते, माझं मेडिकल आहे श्री मेडिकलच्या नावाने माझं मेडिकल आहे स्टँडच्या शेजारी. पहाटे 3 वाजता 2 पुरुष आणि 1 स्त्री असे 3 जण आले होते. एक 10 मिनटं थांबली ते दुकानाच्या बाहेर, बघितलं कसं काय हालचाल वगैरे. त्यानंतर त्यांनी लॉक तोडायचा प्रयत्न केला पण त्यांना काय जमलं नाही. मग त्यांनी नंतर काय ते त्यांच्या हत्यार होतं कसं तरी ते त्यांनी ते करून शटर उचकाटलं. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर
एक खालच्या ड्रॉवर म्हणजे कॅश काउंटर होता आणि त्या खाली 2 ड्रॉवर म्हणजे कप्पे होते. त्या खाली 11,000 रुपये होते आणि कॅश काउंटरला काय असतील रोजची कॅश असते आल्या ती मी काय नेली नव्हती रात्री, का तर मेन मेडिकल नव्हतं रात्री. मग 2 महिला एक महिला आणि 2 पुरुष होते. तर बाकीचे जण 2 होते ना, ती मागं पुढं सगळे बघत होते, काय ड्रॉवर वगैरे उघडत होते. पण मेडिसिन काय नेलं नाही त्यांनी. थोडंफार कॉस्मेटिक नेलं, थोडेफार कोल्ड्रिंक आणि पैसे माझे कंपास केले त्यांनी सगळे. किती पैसे आले? 22,000. CCTV मध्ये सगळं cover झालं? हो झाले, पण त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दिनेश पवार. मी श्री सेवा मेडिकलचा मालक आहे. संध्याकाळी रात्री 2:45च्या सुमारास 3 चोरटे, त्यात एक महिला आणि 2 पुरुष हे दुकान फोडण्याच्या हिशोबाने येऊन त्यांनी दुकानाचं शटर उचकटून माझे रोख 3,000 ते 4,000 रुपये आणि काही सौंदर्य प्रसाधनाचे कॉस्मेटिकचे काही प्रोडक्ट हे चोरी करून लंपास झालेले आहेत. तर याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे याच्यात सखोल कारवाई करून पोलिसांनी काय असेल ते ॲक्शन घेऊन आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती. नमस्कार, मी प्रतिमा हनुमंत निंबाळकर, प्रहर्ष मेडिकलची प्रोप्रायटर. माझं मेडिकलचं शटर चोरट्यांनी हाफ ओपन करून आतमध्ये शिरून चिल्लर आणि कॅश त्यांनी चोरी केलेली आहे आणि कॉस्मेटिकचे एक थोडंफार गोष्टी. त्यानंतर म्हणजे बऱ्याच सगळा पसारा करून गेले होते. सगळं शोधाशोध केली त्यांनी. हां, एवढंच. मी सार्थक मेडिकल. रात्री पहाटे 3च्या दरम्यान सासूरमधली बरीच मेडिकल चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझंही मेडिकल त्यांनी ओपन करण्याचा प्रयत्न केला, पण शंटर लॉक असल्यामुळे ओपन करता आलं नाही. त्यामुळे म्हणजे खूपच मेडिकल रात्री फोडण्यात आले. तर लवकरात लवकर चोरांना शोधून यांच्यावरती काहीतरी योग्य ती कारवाई करण्यात यावी. आणि एकाच वेळी एवढे दुकानं फोडली जातात म्हणजे आपल्या इथं म्हणजे हे जे काय होते ते चुकीचंच होते. याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. नमस्कार, सागर सस्ते, ओनर सागर मेडिकल सासवड. गेले 13 वर्ष वैद्यकीय सेवेमध्ये आम्ही काम करतो, पण या महिन्याभरात 2दा चोरांनी मेडिकल ओपन केलेलं आहे. काल रात्री एकूण 6 ते 8 मेडिकल स्टोअर यांनी ओपन करून चोरी केलेली आहे. तर आम्ही 14 तास काम करतो, रुग्णांना सेवा देतो आणि हे आमचं काम अतिशय पेशंट रिलेटेड आणि एक वैद्यकीय सेवेचं काम आहे. पण पोलिसांना आणि सर्व डिपार्टमेंटला विनंती आहे की ह्याचा लवकरात लवकर शोध लावून योग्य ती कारवाई करावी. कारण एक भीतीचं वातावरण सर्व आमच्या व्यावसायिक बंधूंमध्ये झालेलं आहे आणि फॅमिली पण डिस्टर्ब होत आहे त्यांनी. तर ही विनंती आहे की डिपार्टमेंटला लवकरात लवकर चोरांना पकडून कारवाई करावी. मागील महिन्यामध्येच एक 30 दिवसांपूर्वीच आपलं शॉप चोरट्यांनी चोरून 1,70,000ची मुद्देमाल लंपास केला होता. ती पण इन्व्हेस्टिगेशन क्राईम ब्रँचला दिलेली आहे. आणि ह्याची कृपया करून फास्ट इन्क्वायरी करावी.